नमस्कार, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी की जे मुलं आता भरतीची तयारी करतात, महिना किंवा 15 दिवसावरती ग्राउंड आलेले, तर त्यांनी वर्कआउट काय केलं पाहिजे व काय वर्कआउट केलं नाही पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्ही आता कोण सेल्फ स्टडी करता, सेल्फ ग्राउंड करता, त्यानंतर कोण अकॅडमीत करता, कोण ग्रुपनं करता, ठीक आहे. परंतु आता भरती ज्यावेळेस तोंडावर आलेली असते, तारखा पडणार असतात, त्यावेळेस आपण वर्कआउट काय केलं पाहिजे किंवा वर्कआउट काय नाही केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर कसं होतंय, आता बघा उद्या तारीख 6 जूनपासून एका दिवस तारीख चालू होतील SRPFच्या. तर तुमच्या आत्तापासूनच जी प्रॅक्टिस आहे ती एकदम लाईटली प्रॅक्टिस पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या भरतीला गेल्यानंतर तुमची बॉडी चांगली चालली पाहिजे. नाहीतर तुम्ही आता 6 तारखेला तारीख तिथून पुढे पडतील असा अंदाज आहे, कन्फर्म अजून काय आलेलं नाही. तिथून पुढे तारखा पडणार आहेत, ते पण SRPF, तिथून पुढे नंतर जेल, त्यानंतर चालकानंतर जिल्हा पोलीस, अशा काहीतरी तारखा येणार आहेत. परंतु मित्रांनो, आता समजा आपण गृहीत धरू की 6 जूनपासून पोलीस भरतीचं SRPFचं ग्राउंड सुरू होतं, तर तुम्ही आता वर्कआउट काय केलं पाहिजे की तुम्ही हील नाही मारली पाहिजे, ABC वर्कआउट अजिबात नाही केली पाहिजे. हील, ABC वर्कआउट, कंट्रोल, रगडा जो काय असतो ज्यानं आपल्या मसल टाईट होतात, तो वर्कआउट अजिबात करायचा नाही. नंतर कोण म्हणन की ह्या 4 स्टेप वर्कआउट करा तुमचं 100 मीटरचं स्पीड वाढेल, ती वर्कआउट करा 100 मीटरचं स्पीड वाढेल. अजिबात कशानं काय वाढत नसतं, त्याला प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप केली तरच वाढत असते. आता तुम्ही माणसानं मला हील मारलं की माझं 1600 मीटर चांगलं होतंय, पण मित्रा ज्यावेळेस तू डोंगर किंवा हील मारत असतो त्यावेळेस तुझ्या मांड्या पूर्णपणे टाईट राहतात, आणि टाईट मांड्या राहिल्यानंतर तुला 1600 मीटर कसं पळणं होईल, किंवा तू 1600 मीटर टायमिंग जर काढायला गेला तर मांड्यातला ताण निघणार नाही, जड जड वाटेल आणि टायमिंग अजिबात व्यवस्थित तुझं पडणार नाही. ही झाली एक चूक. आता दुसरी चूक, तुम्ही ABC वर्कआउट, आता बरेच मुलं म्हणतात की सर स्पीड वर्कआउटसाठी ABC वर्कआउट किती दिवस अगोदर केला पाहिजे आणि कधी केला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही भरतीची प्रॅक्टिस करता किंवा कोणतीही रनिंगची प्रॅक्टिस करत असता, त्याच्याबरोबर सुरुवातीला तुम्ही फिटनेस म्हणून ABC वर्कआउट करायचा असतो. ज्यावेळेस तुम्ही फिटनेस पूर्ण चांगला होतो त्यानंतर ABC वर्कआउट अजिबात करायचा नाही, लक्षात ठेवा. तुमचं 8 दिवस जर ब्रेक पडला असेल, सुट्टी पडली असेल, तर ठीक आहे, 2-2 रेपिटेशन तुम्ही हायनिंगच्या, बॅकिकच्या, आर्मिक्शनच्या मारू शकता, परंतु ABC वर्कआउट करायचा नाही फुल फॉर्मला असताना. त्याचं रिझन आहे, तुम्ही पूर्ण तयार झालेला असता, बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही ABC वर्कआउट करता त्यावेळेस तुमचं बॉडी पूर्ण टाईट होती, आळस आल्यागत वाटतं. तुम्ही बघा, कधी तुम्ही हाफ स्क्वॉटिंग मारून बघा किंवा डकवॉक मारून बघा, फ्रंट रोल मारून बघा, हायनिंग मारून बघा, ही त्यानंतर लंजेस मारून बघा, तुमच्या मसल पूर्ण टाईट राहतात. तुम्हाला 8 दिवस तरी आळस आल्यागत वाटतं. जर तुम्ही आळसात जर पोलीस भरतीच्या ग्राउंडला गेला तर तुमचं ग्राउंड कसं पडणार. त्यामुळे ABC वर्कआउट करू नका, हील करू नका. जिम 15 ते 20 दिवस आधी जिम पूर्णपणे बंद करा, तर तुमचा बघा परफॉर्मन्स कसा येईल. आता उद्या ग्राउंड गोळा जात नाही म्हणून तुम्ही जिम मारता, बरोबर आहे, डंबेल्स वगैरे मारता, ती खरं आहे. ज्यावेळेस तारखा पडतायत आणि तरी देखील तुम्ही जिम मारताय, बायसेप फुगवताय, शोल्डर पूर्ण टाईट राहतो. गोळा जिम मारल्यामुळे गोळा अजिबात कधीच आउट ऑफ जात नसतो. ज्यावेळेस तुमची गोळा जिम बंद करता त्यावेळेस तुमचा मसल रिलॅक्स होतो, रिलॅक्स झाला की गोळा टाकतो. कुठल्याही बिल्डरला तुम्ही विचार की बाबा तू गोळा टाक, तुमचा त्याच्यापेक्षा तुमचा गोळा लांब जाईल. मस्त दंड एवढे मोठे असतात, परंतु गोळा काही जणांना जात नाही. 100त काय असतं की त्यांचा जातो, कोणालाही विचारा. ज्यावेळेस तुम्ही मसल पूर्ण रिलॅक्स होईल तुमचा, हा मतानं गोळा आउट ऑफ जाईल तुमचा, परंतु त्याला व्यवस्थित वर्कआउट करणं गरजेचं. आता भरतीला जायचंय आणि जिम मारून जर गेल्यानंतर तुमचा ताण पूर्ण शोल्डरमध्ये राहील आणि गोळा तसा जाणार नाही. तर ह्यानंतर आपण हील पाहिली, ABC वर्कआउट पाहिला, जिम पाहिली. आता मेन यातला मुद्दा आहे की तुम्ही वर्कआउट करताय काय. जेणेकरून रोजच लॉंग रनिंग मारणं हे चुकीचं आहे, रोज रॅपिटेशन मारणं हे चुकीचं आहे. कोण म्हणतंय हे 4 स्टेप करा तुमचं 100 मीटरचं वर्कआउट, 100 मीटर स्पीड वाढेल, अजिबातच करू नका. आपलं स्टेप बाय स्टेप वर्कआउट असतो तसाच करा, शेड्यूलनुसार, नक्की तुमचं वाढेल. आणि भरती आल्यावर या 4 ते 3 गोष्टी टाळा, तर तुमचं भरतीला देखील ग्राउंड चांगलं पडेल. नाहीतर ग्राउंड चांगलं पडणार नाही मित्रांनो. ह्या चुका टाळा, एवढंच करा. 100% तुमचं ग्राउंड चांगलं पडेल म्हणजे पडेलच. नाहीतर तुम्ही असंच गेला घेऊन तर रगडामध्ये त्यात फ्रंट रोल, बॅक रोल,
हेलिकॉप्टर नमुना पोझिशन, क्राउलिंग, याचा फायदा काय आहे तुम्हीच मला सांगा की याचा फायदा काय आहे. तर मित्रांनो मला एवढंच सांगा की फ्रंट रोल बॅक रोल याचा तुम्हाला फायदा काय होतो? काहीच होत नाही, काहीच होत नाही. उगाच्या उगा अकॅडमीमध्ये घेतात, ती एक रगडा आहे, म्हणजे एक पनिशमेंट आहे, ते तुम्ही करू नका. आपण जनरेशन हुशार जनरेशन आहे, ॲक्टिव्ह जनरेशन आहे. भरतीला काय लागतंय एवढंच आहे. उगा फपार पसारा पूर्ण चिक्कल अंगाला लागणं, लोळवणं, ही वर्कआउट काय भरतीच्या लेवलचा नाही मित्रांनो. कारण भरतीला एकदम टेक्निकली आणि प्लस रानटीपणात जर तुम्ही वर्कआउट केला तर होतं. कंट्रोल मारत बसणे, क्राउलिंग करत बसणे, त्यांना काय 16 आउट ऑफ होणार आहे का 100 का गोळा? काहीच होणार नाही. फिटनेस हा ABC वर्कआउटनेच होतो. ABC वर्कआउटमध्ये डकॉक असतात, हार्डस एक्सरसाइज असतात, त्या करा तुम्ही, त्याचा तुम्हाला बेनिफिट आहे. बाकीचं लोळणं ही करणं ह्याचा काय बेनिफिट नाही. हे आपल्याला ट्रेनिंग झाल्यानंतर 9 महिने करायचं आहे, कारण ती आपल्याला एक पनिशमेंट म्हणून देतात की गप झोपली पाहिजे मुलं. त्यामुळं त्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला पनिशमेंट देतात. कंट्रोल मारणं किंवा कुठून पडलं तर त्या हातावर आपलं शोल्डरवर पडावं, त्यामुळे कंट्रोलचा उपयोग केला जातो. आणि मुलांनी ट्रेनिंगमध्ये एकदम शांत झोपावे, काय कालवा करू नये इकडे इकडे जाऊन, म्हणून ती वर्कआउट त्यांचा घेतला जातो. आत्ता जर तुम्ही तो वर्कआउट केला तर तुम्ही अभ्यास कसं करणार? अभ्यास बी महत्त्वाचा आहे, नुसतं ग्राउंड करून काही उपयोग नाही. अभ्यास जर असेल तरच भरती. तुम्ही 100% ग्राउंडला देता आणि 10% अभ्यासाला, अजिबात भरती होऊ शकत नाही. तुम्हाला दोन्हीला 100% द्यावं लागेल, त्यानंतरच तुम्ही भरती आहे. त्यामुळं टेक्निकली वर्कआउट करा, टेक्निकली सर्व करा, डॉंकी वर्क करू नका. अजून वेळ गेलेली नाही. महिना भेटेल, 1.5 महिना भेटेल, 15 दिवस भेटतील, काय भेटेल त्याचा त्या संधीचं सोनं करा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आणि ज्या मुलांच्या चुका होत आहेत त्या चुका टाळल्या पाहिजे. आणि पुढील कुठला व्हिडिओ बनवू म्हणून मला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं ID ला फॉलो करा. जय हिंद.